नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 15वे क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथे आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे। जशी इथे पुस्तकात त्यांनी समभुज चौकोनाची आकृती तुम्हाला दाखवलेली आहे, त्याचप्रमाणे एक आकृती त्यांनी तुम्हाला काढायला सांगितलेली आहे। आणि आपल्याला हे माहीत आहे की समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते एकमेकांना दुभागतात आणि ते एकमेकांना लंबही असतात। त्यामुळे AC या कर्णाची लांबी D1 धरली आणि BD या कर्णाची लांबी D2 धरली, म्हणून चौकोन ABCD हा काय आहे, समभुज चौकोन आहे। आणि त्याचे जे कर्ण आहेत ते P या बिंदूमध्ये एकमेकांना दुभागतात। त्यामुळे आपल्याला 4 समान मापाचे काटकोन त्रिकोण इथे मिळतात। त्यामुळे काटकोन त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या काय आहेत, 1/2 गुणिले लेंथ ऑफ AC आणि 1/2 लेंथ ऑफ BD। त्यामुळे लेंथ ऑफ AP बरोबर लेंथ ऑफ PC बरोबर 1/2 गुणिले लेंथ ऑफ AC बरोबर D1/2 म्हणजे डिस्टन्स 1। म्हणजे AC हा काय आहे, D1 धरलेला आपण इथे, त्याची लांबी D1 आणि लेंथ ऑफ BP बरोबर लेंथ ऑफ PD बरोबर 1/2 गुणिले लेंथ ऑफ BD बरोबर D2/2 म्हणजे डिस्टन्स 2। दुसऱ्या कर्णाचं जे माप आहे ते D2 धरलेलं आहे। मग आता इथे समभुज चौकोन ABCDचे क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल APB, म्हणून 4 गुणिले 1/2 गुणिले लेंथ ऑफ AP गुणिले लेंथ ऑफ BP, म्हणून 2 गुणिले D1/2 गुणिले D2/2 म्हणून 1/2 गुणिले D1 गुणिले D2। यावरूनच आपल्याला समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र मिळतं, 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार। आपण इथे सोडवलेली उदाहरणं बघूयात की आपल्याला कर्णांची लांबी दिलेली आहे एका समभुज चौकोनाच्या 11.2 सेंटीमीटर आणि 7.5 सेंटीमीटर। तर मग आपल्याला आता त्या चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ इथे काढायचं आहे। मग आपण ते क्षेत्रफळाचं सूत्र इथे लिहिलं, त्याच्यामध्ये ह्या दिलेल्या सगळ्या किमती लिहिल्या आणि पुढे हे गणित सोडवल्यावरती आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 42 स्क्वेअर सेंटीमीटर। आता इथे दुसरं उदाहरण बघा। हा समभुज चौकोन जो आहे तो आपल्याला त्यांनी त्याचं क्षेत्रफळ सांगितलं आहे 96 स्क्वेअर सेंटीमीटर। त्याच्या एका कर्णाची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बाजूंची लांबी किती हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे। आता चौकोन ABCD हा एक समभुज चौकोन आहे। BD या कर्णाची लांबी जर आपण 12 सेंटीमीटर धरली आणि समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 96 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, तर पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी आधी शोधावी लागणार आहे। कारण आपल्याला यामध्ये हा जो काटकोन त्रिकोण तयार होतो त्यामध्ये आपल्याला पायथागोरसचं सूत्र वापरून ह्या बाजूंची लांबी शोधायची आहे। तर आपल्याला BDची लांबी 12 धरली तर ह्या BDचे 2 समान भाग होतात, BE आणि ED। त्यामुळे आपण ही बाजू 6 सेंटीमीटर आणि ही बाजू 6 सेंटीमीटर असं म्हणू शकतो। मग आता आपल्याला इथे पाया समजा मिळाला, पायाची लांबी मिळाली, म्हणाले उंची पाहिजे ना पायथागोरसचं सूत्र वापरायला कर्णाची लांबी काढण्यासाठी। म्हणून मग AE आणि EC हे ACचे 2 भाग तयार होतात। मग उंची काढण्यासाठी आधी आपल्याला AC ह्या पूर्ण कर्णाची लांबी काढावी लागणार आहे। मग त्याचं सूत्र वापरायचं आपल्याला, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार। मग क्षेत्रफळ तर इथे 96 आहे, ते आपण लिहिलं, 1/2 गुणिले 12 गुणिले लेंथ ऑफ AC। सोडवल्यावरती आपल्याला ACची लेंथ मिळते 16। मग आता ACची लेंथ 16 मिळाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की हा AED हा काय होतो, इथे हा काटकोन त्रिकोण तयार होतो आणि ह्या E कोणाचं माप 90 अंश आहे। म्हणून मग लेंथ ऑफ DE बरोबर 1/2 लेंथ ऑफ DB बरोबर 1/2 गुणिले 12 बरोबर 6, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं। आणि AEचं पण मग आपल्याला 18 मिळालेलं आहे, तर मग 18च्या निम्मे किती होतात,
16 मिळालेलं आहे ए सीचं माप. तर 16च्या निम्मे किती होतात? 8. म्हणजे मग ए सी आपल्याला मिळाली 16, तर मग ए ई मिळाली 8. मग याच्यावरनं आपण आता हे पायथागोरसचं सूत्र वापरून हे उदाहरण सोडवल्यावरती लेंथ ऑफ ए डी बरोबर म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग गुणिले उंची वर्ग हे सूत्र वापरून त्रिकोण ए डी ईमध्ये आपण ए डीचा लेंथ ऑफ ए डीचा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ए ईचा वर्ग अधिक लेंथ ऑफ डीचा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग हे सोडवल्यावरती आपल्याला त्या समभुज चौकोनाची बाजू 10 सेंटीमीटर आहे हे लक्षात येतं. सराव संच 15.2